14 कॉल झाले तावरे आणि अग्रवाल यांच्यामध्ये, तेवढेच कॉल झालेत की आणखी काही कॉल झाले असेल याची शक्यता? मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की गृह खातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते. मुळात प्रश्न असा आहे की आमदारांचा समावेश जर असेल 24 नंतर येऊ शकते. थँक्यू सर. आमदारांचा जर समावेश या संपूर्ण प्रकरणी असेल तर संबंधित आमदारांचे जे मंत्री आहेत त्यांनी त्यांना सुनावला अशा चर्चा सकाळपासून रंगत आहेत. हे सुनावलं असेल तर हे उशिरा सुनावलं असं वाटतं? नाही, मला अजून एकदा आठवण करून द्यायची आहे. संजय राठोड कॅबिनेट मंत्री असताना जेव्हा आरोप झाले तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पायउतार केलं गेलं. फक्त IQ माहिती हा. सन्मान्य अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची फक्त IQ माहिती. परमबीर सिंगांचा आरोप, ज्याचे आरोपही सिद्ध झालेले नव्हते, तरीही त्यांना कोठडीमध्ये टाकलं गेलं. अहो, आम्ही तर आहेराची यादी वाचली ना. काय कारवाई केली बरं? आज 48 तास उलटून गेलेत. 48 तासामध्ये शंभूराज देसाईंचं कोणतं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय का? ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यावरती करत नाहीत. फार वसुली आणि सगळ्या भ्रष्टाचाराची चीड आहे ना भाजपला. काय याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट गृहमंत्र्यांचं येत नाही? या एका अपघातामुळे, अपघात तसे अनेक होतात, रोज होतात, पण या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य करावं लागेल. आणि या निमित्ताने म्हणजे काल आमचा तर आधीच पल्लवी सापळेंवर तर आमचा आक्षेप आहेच आहे. माझं आजही म्हणणं आहे की पल्लवी सापळेंनी केलेली चौकशी ही आम्ही का प्रमाण मानावी? पल्लवी सापळे या निरपेक्षपणे न्याय देणार आहेत हे आम्ही का मानावं? ज्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ला त्या बाई रक्ताच्या फेरफारावरती बोलणार हे आम्ही का मान्य करायचं? ज्यांच्यावर स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आणि या सगळ्या लोकांकडून बरं त्या सगळ्यांमध्ये परत रात्री मला वाटतं आपल्याच माध्यमातून काही फुटेज बाहेर आलेत की आयुक्तालयामध्ये दारूच्या पार्ट्या झाल्यात. एवढ्या सगळं होऊनही वारंवार जर पोलिसांकडून चुका होत असतील तर फडणवीस साहेबांनी जी तातडीने इथे येऊन सावरासावर करत जी काही पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर पुढे काय झालं यावर एखादं ऑफिशियल स्टेटमेंट फडणवीस साहेबांकडून का येत नाहीये? फक्त एवढंच म्हणायचं प्रत्येक वेळेला, विरोधकांनी राजकारण करू नये, विरोधकांनी यावर बोलू नये, विरोधकांनी हे करू नये. अहो, विरोधकांनी काय करू नये हे सांगण्यात वेळ नकात घालू. फडणवीस साहेब, सत्ताधाऱ्यांनी काय काय करायचं आहे, काय काय करत आहात ते आम्हाला एकदा सांगा तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.